आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी। सर्वप्रथम घेवडा घेतलेला इथं तो कट करून घेऊ। अशा पद्धतीने आपण घेवडा कट करून घेऊ। घेवडा कट करून झालाय, घेवडा काढून घेऊ। तर आपण फ्लावर कट करून घेऊ। फ्लावर आपण आता हाताने अशी मोकळे करून घेऊ। फ्लावर कट करून झाले, फ्लावर काढून घेऊ एका बाउल मध्ये। इथं मी एक पातेले घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी आता गरम झालेलं आहे। आपण आता हे मिक्स व्हेज कटिंग करून घेतलेले आहे, ते आता आपण याच्यामध्ये बॉईल करून घेऊ। त्यामध्ये मी इथं फुलवर घेतलेली आहे, ग्रीन पीस घेतलेली आहे आणि घेवडा घेतलेला। व्यवस्थित एक उकळी येऊस्तोवर आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी खायचा सोडा टाकतोय थोडा। खायचा सोडा टाकल्याने फ्लावरचा आणि ग्रीन पीसचा कलर चेंज नाही होत, व्हाईटच्या व्हाईटच राहतं। यामध्ये मी हळद आणि मीठ काहीच टाकत नाही, फक्त सोडा टाकलेला आहे। आपण आता यांना बॉईल करून घेऊ। मिक्स व्हेज आता आपली बॉईल झालेली आहे, अप डाऊन झालेली आहे व्यवस्थित। आपण आता ती काढून घेऊ एका बाउलमध्ये। आपण आता ग्रेव्हीसाठी कांदा कट करून घेऊ। ग्रेव्हीसाठी कांदा कट करून झाला आहे, तो काढून घेऊ। तर आपण ग्रेव्हीसाठी टमाटर पण कट करून घेऊ। ग्रेव्हीसाठी टमाटर कट करून झाले, ते काढून घेऊ आपण एका वाटीत। इथे मी एक नॉनस्टिकचा फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता थोडं तेल घालून घेऊ। पण बारीक चॉप केलेला कांदा आहे तो घालून घेऊ आता याच्यात। कांदा हलका ब्राऊन होतो तर आपण असंच परतून घेऊ। कांदा आपला हलका ब्राऊन झालेला आहे। आपण आता त्यामध्ये काही खडे मसाले घेतलेले ते घालून घेऊ। आता ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी खडे मसाले घेतलेले आहे। दालचिनी आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे आणि अख्खा दाणा घेतलेला आहे। तो पण आपण व्यवस्थित हलका ब्राऊन करून घेऊ अजून। आता आपण चॉप केलेले टमाटर पण घालून घेऊ। टमाटे हलके सॉफ्ट होत तर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी इथं अख्खी लाल मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 घेतलेले आहे। अख्खी लाल मिरचीने कलर चांगला येतो ग्रेव्हीला, त्यामुळे इथं वापरतोय मी। मगच घेतलेली एक वाटी, ती पण घालून घेऊ आपण। काजू तुकडा घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता ग्रेव्ही वाफेवर 5 ते 7 मिनिटं अशी शिजवून घेऊ। 5 ते 7 मिनिटं झालेले आहे, आपण आता झाकण काढून घेऊ। छान अशी वाफ पण झालेली ग्रेव्हीची। आपण आता ग्रेव्ही एका ताटात काढून घेऊ। थंड झाल्यानंतर त्याची आपण एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदा कट करून घेऊ। कांदा कट करून झालाय, कांदा काढून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ भाजीसाठी। टमाटर कट करून झाले, टमाटे काढून घेऊ। आपण भाजीसाठी तेल घालून घेऊ। गरम झालेले आपल्या व्यवस्थित, आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊ। अख्ख्या लाल मिरची घेतलेल्या आहे मी 4, कढीपत्ता आहे, तो आपण बारीक चॉप केलेला कांदा घालून घेऊ। मीठ घेतलेलं इकडं अर्धा चमचा। कांदा हलका ब्राऊन होतो तर आपण असंच फ्राय करून घेऊ। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपला, बघू शकता हलका ब्राऊन पण झालेला आहे। आपण आता त्यामध्ये बारीक चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। टमाटर पण व्यवस्थित सॉफ्ट होतो तर आपण असे शिजवून घेऊ। आपण आता 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस तर आपण असेच फ्राय करून घेऊ अद्रक लसूण पेस्ट। आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊ। 1 चम्मच लाल तिखट आहे, अर्धा चम्मच हळद घे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, चिकन मसाला अर्धा चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच, 1 टीस्पून गरम मसाला। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। मसाले व्यवस्थित परतून झालेले आपले, बघू शकता छान असं त्याला तेलही सुटलेलं आहे। आपण आता त्याच्यामध्ये ग्रेव्हीची पेस्ट केली होती ती घालून घेऊ। ग्रेव्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला, जोपर्यंत ग्रेव्हीला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत। ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता छान तर्री पण सोडलेली आहे। ग्रेव्ही आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये मिक्स व्हेज बॉईल केलेलं होतं ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता याच्यासाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी पाणी घालून घेऊ। मिक्स व्हेज आपली पूर्ण बॉईल पण नाही झालेली, अप डाऊन केलेली आहे।
त्यामुळे इथं पाणी पण घालावं लागणार. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. मिक्स करून घ्या व्यवस्थित, ग्रेव्हीमध्ये मिक्स व्हेज. आता ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी घालून घेऊ. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आपण आता भाजी अशीच वाफेवर 10 मिनिटं शिजवून घेऊ. 10 मिनिटं झालेले. आपण आता झाकण काढून घेऊ. आपल्याला कोथिंबीर मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आपली आता रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी रेडी झालेली आहे. आपण सर्व करून घेऊ. ग्रेव्ही बघू शकता किती थिक आहे. ही रेसिपी तुम्ही बटर नान किंवा कुलच्यासोबत पण खाऊ शकता. खूप छान टेस्ट लागेल.